हाय, हॅलो फ्रेंड्स. आज ना आपण अगदी मस्त असं घट्टसर दही कसं लावायचं त्याची रेसिपी बघणार आहोत. प्रत्येकाच्याच घरी ना मातीचं भांडं असतं असं नाही. याच्यासाठी ना मी स्टीलच्या भांड्यामध्ये आणि काचेच्या भांड्यामध्ये अशा दोन्ही भांड्यांमध्ये तुम्हाला ही दही लावून दाखवलं आहे, जेणेकरून मातीचं भांडं जरी नसेल ना तरी अशा पद्धतीचं घट्टसर दही घरच्या घरी कसं लावायचं याची संपूर्ण रेसिपी अगदी डिटेल्सही सांगितलेले आहे. काही टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत, जेणेकरून कशा पद्धतीने हे घट्टसर दही जमता येईल. हे जर फ्रीजमध्ये ठेवलं असतं ना तर याच्यापेक्षासुद्धा अजून घट्ट झालं असतं. मी फ्रीजमध्ये अजिबात ठेवलं नाही तरीसुद्धा बघू शकता मस्त असं घट्टसर झालेलं आहे. अगदी चाकूने वड्या पडतील इतकं. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक शेअरसुद्धा करून घ्या. तर इथे बघाल चाकूने अगदी मस्त आपलं हे दह्याच्या वड्या पडत आहेत. मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगणार आहे, तर कुठेही खरंच व्हिडिओ स्किप करू नका. अशा बऱ्याचशा रेसिपीजसुद्धा अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा जाऊन तुम्ही चेक करू शकता. मस्त अशा अगदी सुटसुटीत रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर इथे मी 1 लिटरच्या प्रमाणात दूध घेतलेलं आहे. आपण 1 लिटरचं दही बनवणार आहोत. याच्यासाठी दूध म्हशीचं आहे, गाईचं घेतलं तरी हरकत नाही, पण गाईचं घेतल्यानंतर काय करायचं पुढे जाऊन सांगेन मी तुम्हाला. दूध गरम करण्यासाठी गॅस चालू केला आणि हे दूध तापत ठेवलं. दूध तापत ठेवते मी गॅस लो करून तापत ठेवलं होतं, कारण लगेचच हे दूध उतू जातं. याच्यासाठी साधारणतः 6 ते 7 मिनटानंतर दूध बघाल तर अगदी छान असं आपलं हे गरम झालेलं आहे. आता गरम झालं म्हणजे लगेचच गॅस बंद नाही करायचा. अजून 10 ते 15 मिनटं व्यवस्थित हे दूध गरम करून घ्यायचं. म्हणजे काय होईल तर ह्या दुधाचं ना 10 ते 12% दूध कमी होईल. छान हे आटलं जाईल. याच्यामधला जितका पाण्याचा अंश आहे ना तो कमी होतो आणि आपलं दही लागण्यासाठी छान अशी मदत होते. दही घट्टसर लागायचं आहे, त्याच्यामध्ये पाणी अजिबात नको. तर अशा पद्धतीने आपण हे 10 ते 12% कमी करून घेणार आहोत. म्हणजेच काय तर 1 लिटर असेल दूध तर साधारणतः 900 ml एवढं होईल. इथपर्यंत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला गाईच्या दुधाचं दही बनवायचं असेल ना तर साधारणतः 20 ते 25% दूध कमी होईल. या पद्धतीने तुम्ही दूध आटवून घ्यायचं. म्हणजे त्या गाईच्या दुधापासून सुद्धा अगदी मस्त अशी ही दह्याची रेसिपी होऊन जाते. आणि गाईच्या दुधाची सुद्धा दही तितकंच चविष्ट लागतं आणि तितकंच घट्टसरसुद्धा होतं. पण अशा पद्धतीने जेव्हा गरम करतो तेव्हा ते 20 ते 25% जास्त गरम करून घ्यायचं, कमी करून घ्यायचं. तर इथे बघाल तर अगदी 10% दूध कमी झालेलं आहे पहिल्यापेक्षा. तर आता मी गॅस बंद करून घेते आणि हे साईडचं जे शाई लागलेली आहे, दुधाला खरवड आलेलं आहे, ते पळीच्या साहाय्याने आत करून घ्यायचं. आता गॅस बंद करून हे थंड झाल्यानंतर बघाल तर अगदी छान अशी कडेने साई धरलेली आहे. तर हे पुन्हा एकदा खर्चून घ्यायचं आणि जी शाई साईडला लागलेली आहे ती आतमध्ये ते दुधामध्ये टाकून घ्यायची. दूध अगदी छान मस्त असं दाटसर झालेलं आहे. तर हे थंड झालं म्हणजे कसं तर अगदी बोट घालून पाहायचं, आपल्या बोटाला सोसवेल ना इतकं कोमट झालेलं आहे. थंड म्हणजे अगदीच थंडगार नाही करायचं, तर अगदी छान असं कोमट ठेवायचं. तर इथे मी तुम्हाला स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा दाखवणार आहे कशा पद्धतीने आपण दही लावणार आहोत, आणि काचेच्या भांड्यामध्ये सुद्धा. तुमच्याकडे मातीचं भांडं असेल तर अगदीच उत्तम. माझ्याकडे मातीचं भांडं नाही तरीसुद्धा मी स्टीलच्या भांड्यात आणि काचेच्या भांड्यात दोन्ही भांड्यांमध्ये ना तुम्हाला दही लावून दाखवेन. तर पहिल्याचं दही लावलेलं विरजण घ्यायचं 1 चमचाभर, आणि जे कोणतं तुम्ही भांडं घ्याल ना काचेचं किंवा स्टीलचं त्याला छान असं लावून घ्यायचं विरजणही. चमच्याने सर्वकडं पसरून घ्यायचं आणि हे कोमट असलेलं दूध याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता तुम्हाला इथं अर्धा लिटरचं बनवायचं असेल ना तरीसुद्धा हरकत नाही, अर्धा लिटरचं सुद्धा दही बनवू शकता. तर दोन्ही भांड्यांमध्ये अर्धं दूध घालणार आहे मी. तर या पद्धतीने अर्धं दूध याच्यामध्ये घालून घेतलं. आता हे चमचाने ना छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे एकसारखं याला विरजण लागलं जातं आणि दही आपलं घट्टसर एकसारखं होतं. आता याला 5 ते 6 तासासाठी ना विरजण लागण्यासाठी ठेवून द्यायचं.
रात्रीचं ठेवून दिलात तर सकाळपर्यंत अगदी घट्टसर दही तयार होतं. तर काचेच्या भांड्यातसुद्धा याच पद्धतीने मी दही लावून घेते. 1 चमचाभर विरजण टाकलं आणि हे छान असं साईडने पसरवून घेतलं. तर उरलेलं दूध अर्धा लिटर याच्यामध्ये मी टाकून घेतलं. आता सेम पद्धतीने काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये तुम्ही लावू शकता. मातीच्या भांड्यात लावलं तरीसुद्धा अगदी उत्तम. त्याच्यामधलं जे पाण्याचं प्रमाण असतं ते अगदी माती शोषून घेते आणि छान अजून घट्टसर होतं. हे सुद्धा छान असं हे मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून एक 5 ते 6 तासांसाठी ठेवून द्यायचं. रात्रीचं लावलात ना, रात्रीचं 9-10 वाजता लावलात तरी सकाळी उठेपर्यंत अगदी मस्त असं घट्टसर होतं आणि उठल्या उठल्या लगेचच हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे आंबट होत नाही. तर मी अजिबात फ्रीजमध्ये ठेवलेलं नाही, कारण तुम्हाला दाखवण्यासाठी व्यवस्थित असं मी फ्रीजमध्ये ठेवलं नाही. तर बघू शकता अगदी 5 ते 6 तासात एवढं छान असं घट्टसर दही झालेलं आहे. वरतून छान ओलसरपणा आहे. तर अगदी भांडं जर वाकडं केलं ना तरीसुद्धा हे दही पडत नाही, इतकं आपलं हे दही घट्ट झालेलं आहे. कारण की आपण याच्यामध्ये एक 10 ते 15% दूध कमी होईल इथपर्यंत हे दूध आटवलं होतं. तर याच्यामुळे आपलं हे दही मस्त असं घट्ट झालेलं आहे. स्टीलच्या भांड्यामधील सुद्धा दही घट्टसर झालेलं आहे आणि तशाच पद्धतीने काचेच्या भांड्यातही दही घट्टसर झालेलं आहे. अगदी उलटण्याने तुम्हाला मी इथं वड्या कापून दाखवत आहे. अगदी मस्त अशा घट्टसर वड्या आलेल्या आहेत, बघू शकता. या पद्धतीने अशा पद्धतीने घट्टसर दही लावलं ना, ह्याचं श्रीखंडसुद्धा खूप मस्त होतं. आणि जर लस्सी बनवायची असेल तरीसुद्धा अगदी दाटसर लस्सी तयार होते. अगदी बाजारात मिळते ना त्या पद्धतीने याची लस्सी तयार होते. तर काचेच्या भांड्यातील दही बघितलं, आता स्टीलच्या भांड्यातही तुम्हाला दाखवून देते, जेणेकरून तुम्हीसुद्धा एकदाच कधी दही बनवाल ना तर अशा पद्धतीचं हे घट्टसर दही बनवू शकता. आणि उन्हाळ्यामध्ये ना दह्याची खूप आवश्यकता असते. खूप दह्याचे आपण पदार्थ बनवत असतो, त्याच्यासाठी दह्याची आवश्यकता असते. आणि गरमी असल्यामुळे दही पातळ होऊन जातं. तर अशा पद्धतीने बनवाल, अजिबात दही पातळ होणार नाही. आताही बनवल्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, आंबटही होणार नाही. तर स्टीलच्या भांड्यातही दही बघू शकता, अगदी मस्त असं जसे आपण खरवसाच्या वड्या बनवतो ना त्या पद्धतीने हे घट्टसर झालेलं आहे. या पद्धतीने मस्त असं आपलं हे दही झालेलं आहे. याचा कोणताही पदार्थ तुम्ही बनवू शकता. इतकं हे जबरदस्त सुंदर असं दही झालेलं आहे. तुम्हाला मी चाकूने सुद्धा कापून दाखवेन पुढे जाऊन की कशा पद्धतीने आपलं हे दही व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. तर असं नाही की आपल्याकडे मातीचं भांडंच हवं आहे तरच दही आपलं घट्टसर होईल, तर असं अजिबात नाही. स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा मस्त असं आपलं दही घट्टसर होतं. तर ज्यांच्याकडे मातीची भांडी नसतील ना त्यांच्यासाठी सुद्धा अगदी अशा पद्धतीने घट्टसर दही बनवू शकता. तुम्हाला जरी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा नवीन बऱ्याचशा रेसिपीज अगदी साध्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने शेअर केलेल्या आहेत. आणि हो, तुम्ही ना हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावाकडून बघत आहात हे सुद्धा कमेंटद्वारे सांगा, म्हणजे मला सुद्धा समजेल की कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून अशा गोड ताई हा रेसिपीज बघत आहेत. तुम्ही ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे ना त्यांच्यासाठी खरंच मनापासून थँक्यू. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करून घ्या. अशा बऱ्याचशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा जाऊन चेक करा. भेटूयात, बाय.